सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू. शासनाकडून मदत मिळवून देण्याचा आमदार अब्दुल सत्तार यांचा आश्वासन. रायगडमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्याचा काही भाग गेला वाहून. रोहा तालुक्यातील गारभट गावाजवळची घटना. अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू, मुसळधार पावसानं बळीराजा सुखावला. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. अमरावतीमध्ये वादळी पावसाचा पहिला बळी, पेरणी करत असताना वीज कोसळून एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू. अंजनगाव सुरजी तालुक्यातील तुरखेड परिसरातली घटना. लोणावळ्याच्या भुशी धरणावर पर्यटकांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद. धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागताच भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर उद्या देखील पावसाचा रेड अलर्ट. उल्हासनगरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये मुसळधार पाऊस, उकाड्यानं हैराण. नागरिकांना मोठा दिलासा. शहरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात. अहिल्यानगरमध्ये अनेक भागामध्ये जोरदार पाऊस, सलग 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जावळी वाई महाबळेश्वरला पावसानं अक्षरशः झोडपलं. साताऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. धुवांधार पावसानं मशागतीची कामं ठप्प. रत्नागिरीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खेड शहरातील कन्या शाळेच्या जवळ नारंगी नदीला पूर आल्यानं मार्ग बंद, तर मार्ग बंद झाल्यानं प्रवासी संतप्त. बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांकडून आता पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांची लगबग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओटवणे गवळीवाडीमध्ये 2 घरांवर वीज कोसळली. घरातील 2 लाख रुपयांच्या साहित्याचं नुकसान. वाशीमध्ये किनखेड परिसरामध्ये माकडांच्या टोळीवर वीज कोसळली. 1 माकड दगावलं, तर 1 माकड यामध्ये गंभीर जखमी. वसई विरारमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण. बीडमध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केली शेतामध्ये सोयाबीन पेरणी. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेती संदर्भात अडचणी जाणून घेतल्या. गडचिरोलीमध्ये शेतीच्या मशागतीची कामं पूर्ण, मात्र अद्याप पाऊस न पडल्यानं शेतकरी चिंतेत. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह देखील कमी. वैजापूर तालुक्यामध्ये कोयत्यानं वार करत पत्नीची हत्या. गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करत केली हत्या. फरार झालेल्या आरोपी चांगदेव शेलारला वैजापूर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू. पुण्यामध्ये भाईगिरी करणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या 2 गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड. मारामाऱ्या, दरोडा, चोऱ्या, घातक शस्त्र बाळगण्याचे गुन्हे आरोपींवर दाखल. 2 फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू. अकोला शहरामध्ये कौलखेड चौकामध्ये किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची हत्या करून आरोपी फरार. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू. भंडाऱ्यामध्ये पिशवीतून गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एकाला अटक. सापळा रचत पोलिसांनी केली कारवाई. गावठी कट्टा करण्यात आला जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.